नमस्कार. तर तुम्ही महाराष्ट्राच्या EBC स्कॉलरशिपसाठी अर्ज करताय का? मग थांबा, कारण आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. विशेषतः त्या डॉक्युमेंट्सबद्दल जी नीट जमवली नाही तर सगळाच गोंधळ होऊ शकतो. चला तर ही चेकलिस्ट व्यवस्थित समजून घेऊया, म्हणजे तुमचा अर्ज पहिल्याच फटक्यात मंजूर होईल. ओके, तर सगळं सोपं करून सांगायचं तर आपण हे 5 टप्प्यांमध्ये बघणार आहोत. आधी EBC स्कॉलरशिप म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. मग सगळ्यात महत्त्वाचं कोणती कागदपत्र लागतात, काही स्पेशल केसेसमध्ये काय लागतं तेही बघू. त्यानंतर पात्रतेचे नियम आणि सगळ्यात शेवटी अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या. चला सुरू करूया. चला, सगळ्यात आधी हे बघूया की ही EBC स्कॉलरशिप नक्की आहे तरी काय. या योजनेचं अधिकृत नाव तसं खूप मोठं आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. पण सोप्या भाषेत आपण सगळे तिला EBC स्कीम किंवा EBC योजना म्हणूनच ओळखतो. आणि हो, हे जे बोधचिन्ह दिसते ना, ते आहे तंत्र शिक्षण संचालनालयाचं. हीच ती संस्था आहे जी संपूर्ण योजना राबवते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत त्यांची भूमिका खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर या योजनेचा मुख्य हेतू एकच आहे: आर्थिक परिस्थितीमुळे कुणाचंही टेक्निकल किंवा प्रोफेशनल शिक्षण थांबू नये, त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी ही सगळी धडपड आहे. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ती म्हणजे कागदपत्रांची यादी. ही कागदपत्र तर प्रत्येकालाच लागणार आहेत. बरं, तर सर्वात आधी काय काय लागतं ते बघू. तुमची 10वीची मार्कशीट आणि त्यानंतरच्या सगळ्या वर्षांच्या मार्कशीट्स. हे तर झालंच. यानंतर तुमचा प्रवेश CAP राऊंडमधूनच झाला आहे हे सिद्ध करणारं अलॉटमेंट लेटर. आणि हो, ते फ्रीज किंवा कन्फर्म झालेलं हवं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चालू वर्षाची ॲडमिशन फी भरल्याची पावती. हे 3 तर बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. यानंतर पुढे काही आणखी महत्त्वाचे कागद. पहिलं म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो. दुसरं, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे याचा दाखला. आणि तिसरं, वेबसाईटवर एक घोषणापत्र किंवा अंडरटेकिंग मिळतं, ते डाउनलोड करून भरून अपलोड करायचं आहे. आता हे तर झाले सगळ्यांसाठी लागणारे कागद. पण काही स्पेशल केसेस असतात जिथे काही वेगळी कागदपत्र लागू शकतात. बघूया ती कोणती आहेत. ओके, तर बघा, जर तुमच्या शिक्षणात गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट द्यावं लागेल. जर तुमचं ॲडमिशन ACB कॅटेगरीतून असेल तर जातीचा दाखला लागेल. EWS कॅटेगरीतून असेल तर EWS सर्टिफिकेट लागेल. आता समजा वडिलांच्याऐवजी आईच्या उत्पन्नाचा दाखला जोडत असाल तर वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र लागेल. आणि विवाहित महिला अर्जदार जर पतीच्या उत्पन्नाचा दाखला वापरणार असतील तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेटची कॉपी जोडावी लागेल. तुमच्यासाठी यातलं काय लागू होतं ते एकदा नीट तपासा. ठीक आहे, कागदपत्र तर जमावली, पण फक्त डॉक्युमेंट्स असून भागत नाही. काही महत्त्वाचे नियम आहेत, ते सुद्धा पाळावे लागतात. चला, ते नियम काय आहेत ते पाहूया. यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा नियम: कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं. याच्यावर असेल तर तुम्ही पात्र ठरणार नाही. आता पुढचा प्रश्न की या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू कोण शकतं. इथे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. चला, तो दूर करूया. हे बघा, एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा: तुमचं ॲडमिशन फक्त आणि फक्त कॅप राऊंडमधूनच झालेलं पाहिजे. तुम्ही ओपन, SCBC किंवा EWS यापैकी कोणत्याही कॅटेगरीत असाल, पण ॲडमिशन कॅपमधूनच हवं. इन्स्टिट्यूट लेव्हल किंवा मॅनेजमेंट कोट्यातून घेतलेला प्रवेश चालणार नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा: OBC, SC, NT, VJNT, ST कॅटेगरीचे उमेदवार यासाठी अपात्र आहेत. तसंच डीम्ड किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटींमधले विद्यार्थीही अर्ज करू शकत नाहीत. आता असं का? कारण या सगळ्यांसाठी सरकारच्या दुसऱ्या शिष्यवृत्ती योजना ऑलरेडी उपलब्ध आहेत. ही योजना फक्त वर उल्लेख केलेल्या कॅटेगरींसाठी आहे. आता एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न: समजा दुसरी एखादी स्कॉलरशिप मिळत असेल तर EBCसाठी अर्ज करता येतो का? याचं उत्तर आहे नाही. नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही सरकारी विभागाकडून कोणतीही स्कॉलरशिप, फ्रीशिप किंवा स्टायपेंड मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. बरं, आता शिक्षणातल्या गॅपबद्दल काय? म्हणजे जर ॲडमिशनमध्ये गॅप पडला असेल तर काय नियम आहे? नियम असा आहे की चालू कोर्सच्या दरम्यान जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा गॅप पडला असेल तर तुम्ही अपात्र ठरता. 1 वर्षाचा गॅप असेल तर ठीक आहे, पण 2 किंवा अधिक वर्षांचा गॅप चालणार नाही. तर आतापर्यंत आपण नियम आणि कागदपत्र पाहिली. आता वळूया काही प्रॅक्टिकल टिप्सकडे. अर्ज करताना कोणत्या सामान्य चुका टाळायच्या जेणेकरून सगळं सुरळीत पार पडेल. या काही चुका आहेत ज्या हमखास होतात, त्यामुळे नीट लक्ष द्या. पहिली चूक: अपूर्ण प्रोफाईल.
महाडीबीटी पोर्टलवरची तुमची प्रोफाईल 100% पूर्ण असल्याची खात्री करा. दुसरी आणि सगळ्यात मोठी चूक, माहितीत तफावत. तुमचं नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, बँक पासबुक आणि मार्कशीटवर तंतोतंत जुळायला हवं. स्पेलिंगमध्ये एक अक्षर जरी चुकलं तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. तिसरी गोष्ट, बँक डिटेल्स. जे बँक अकाउंट देणार आहात ते आधारशी लिंक असलेलंच हवं, नाहीतर पेमेंट फेल होतं. आणि शेवटचं म्हणजे कागदपत्र अपलोड करताना ती अगदी स्पष्ट, वाचता येतील अशी असावीत. अंधूक किंवा चुकीची कागदपत्र अपलोड करू नका. तर मग एकदा का ही सगळी कागदपत्र व्यवस्थित तयार झाली की तुमचा पुढचा शैक्षणिक प्रवास सुरू होतो. लक्षात ठेवा, ही फक्त एक स्कॉलरशिप नाहीये, तर तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.